मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला नवीन व्लॉगमध्ये. आणि मी आत्ता चाललो आहे दसकरला. आपली ताई दिली आणि ताईच्या घरी आपण जाऊ आणि त्याच्यानंतर यात्रेमध्ये जाऊ. रत्नेश्वरी आईची पालखी आहे आज. तर बघूया यात्रेमध्ये काय कसं काय होतं आहे. आणि व्लॉग तुम्ही जुने बघितले नसेल तर नक्की जाऊन ते चेक करा. आपले द्रोणागिरी आईचा पालखीचा व्लॉग नाही बनवला कारण मी एन्जॉय केली भरपूर आणि बरेच जण ब्लॉगर होतं त्याच्यामुळे नाही बनवली मी. आणि आता बघूया आपण दसकरला जाऊया आणि एन्जॉय करूया. भेटूया दसकर गावामध्ये आणि मंदिराजवळ. बघा आपण आता जस्ट आलोय ताईच्या घरी आणि आपली सोबत बघू कोण आहे. हा घेते हे कर हाय कर हाय जेवायला आमच्या घरी पालखीला या सर्वांनी. चला तर जेवूया आपण. काय बोलतो भाऊ? आता आपण आलोय जेवायला. मस्तपैकी माझं जेवण झालं. ही बघा माझी ताई. काय कसं वाटतं आज पालखी आहे तुमच्या गावात? जेवायला काय बनवलंच दाखव. चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी. दाखव हो. चिकन बिर्याणी आणि नवीन जोडपा जेवायला बसलाय. ते साईडला आता ते कसं नवीन आहे ना. भरवा एकमेकांना एक घास भरवा. चला आता यात्रेमध्ये भेटू आपण सर्वजण. अरस बघा कसं जेवतंय आणि वियन बघा.
रावणला टेन्शन आलं मला वाटते. रावणला टेन्शन कसलं ते या वर्षी फटाक्यांचं आयोजन कॉलेज केलं आहे. म्हणजे याच्यावरती गेले सगळं. बापरे व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ चालू करा. चालू कर. आपल्यासोबत आहे युट्यूबर भरत लांबून दर्शन घ्यायसाठी आलास का? दर्शन खास करून की या पालखीचं नाव ना भाई गाजलेलं आहे आणि मी भरपूर वेळा व्हिडिओज मध्ये बघितलं आणि ऐकून पण होतो. अरे हे काय भाई म्हणजे आमचं बाईट चालू असताना नंतर बाईट घेऊन आहे फटाक्यांचा म्हणजे आतिषबाजी आहे फटाक्यांची. तो माणूस आहे नाही तो बिंदास म्हणजे बिंदास आहे. हो सॉलिड फोटोवर सर्व एक नंबर. तर आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब भरपूर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.